या यांत्रिकी शतकात माणूसच एक यंत्र झालाय. या कॉन्क्रीटच्या जंगलात प्रदूषण, ट्रॅफिक, तणाव, स्पर्धा अशा अनेक समस्यांचा सामना करत आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याचे ध्येय बाळगून घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करत आपण सगळेच अहोरात्र धावत असतो. कधीतरी मात्र या दुष्टचक्रापासून दूर जाऊन सगळे ताण विसरून 4 क्षण आपल्या परिवारासहित निवांत घालवावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा एक छानसं फार्म हाऊस तुमची वाट पाहत असतं. पुण्यापासून केवळ 25 किलोमीटर अंतरावर सातारा महामार्गावर खेड शिवापूरजवळ निसर्गाच्या कुशीत शिवगंगा नदीच्या काठी बसलेलं प्रथमेश फार्म्स आणि ॲग्रो टुरिझम. जिथे चारही बाजूला हिरवे गर्द डोंगर, डोलणारी शेतं आपलं स्वागत करायला उत्सुक आहेत. जिथे पहाट पक्ष्यांचा किलबिलाट करत आपल्याला जाग करते. सूर्य प्रसन्न हसत आपल्याला गुड मॉर्निंग म्हणतो. दवबिंदूंची माळ परिधान केलेली गवताची पाती आणि धुक्याची दुलई पांघरलेला नदीचा काठ आपल्याला खुणावत राहतो. इथली निवांत शांतता आपल्याला वाऱ्याचं गाणं ऐकवते आणि पावसाळ्यात इथला पाऊस चक्क आपल्याशी गप्पा मारतो. रात्री चांदण्यांनी गच्च भरलेला आभाळ पांघरून जुन्या आठवणी जागवत आपण झोपी जातो, पुन्हा एकदा आपल्या जगात जगण्याची नवी उर्मी घेऊन. प्रथमेश मध्ये ग्रुप पिकनिक, लग्न, मुंज, कॉन्फरन्ससाठी आहे प्रशस्त लॉन आणि फार्म हाऊस. फॅमिली स्टेसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज AC आणि नॉन AC 6 कॉटेजेस. पार्किंगची उत्तम सोय, स्विमिंग पूल, मुलांसाठी बेबी पूल, किड्स झोन आणि प्लेग्राऊंड, नदीकाठी तंबूत राहण्याची मजा घ्या किंवा मस्त नदीत डुंबा. शेतामध्ये पोटभर स्ट्रॉबेरी खा. शिवाय इथे 2.5 एकरामध्ये जोपासलेली सेंद्रिय शेती आणि फुलबाग आहेच. इथे निर्माण केलेल्या सेंद्रिय कसदार पौष्टिक भाज्या आपण विकतही घेऊ शकतो. याच भाज्यांनी युक्त असं गावाकडच्या स्वादाचं चुलीवरचं मस्त गरम जेवण, आणि हे सगळं माफक आणि रास्त दरात. एवढंच नाही तर इथून जवळच भटकंतीसाठी अनेक छान पिकनिक स्पॉट आहेत. बनेश्वर, केतकावळ्याचं बालाजी मंदिर, नारायणपूरचं दत्त मंदिर यासारखी धार्मिक स्थळे आहेतच, पण खडकवासला, पानशेत, भाटगड आणि इतर अनेक धरणंही आहेत. सिंहगड, राजगड, पुरंदर यासारखे शिवस्पर्शाने पुनीत झालेले किल्ले देखील आहेत. मुक्कामी असाल तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा, मोरगावचा गणपती,
कोल्हापूरची महालक्ष्मी, पन्हाळगड, पावनखिंड, वाई आणि महाबळेश्वरही जवळच आहेत. एकूणच काय तर निसर्गातून ऊर्जा घेऊन फ्रेश व्हायचं आणि घ्यायची एक उंच भरारी पुन्हा आपल्या यांत्रिकी जगात हसत हसत छान जगण्यासाठी. तर मग कधी येताय? आम्ही आपली आतुरतेनं वाट पाहतोय.